असं वाटलं होतं आज पूर्ण हॉलचं काम होईल, पण काय त्या मिस्त्री लोकांनी काय पटापट काम केलंच नाही. तुम्हाला दाखवते बघा, ही भिंत ना तशीच शिल्लक ठेवले. अक्षरशः आज दुसरा दिवस संपला खाली काम करण्यासाठी. तसं बघायला गेलं तर 8 दिवस झालेत, 8 दिवस झालेत. पण तुम्ही बघू शकता तिकडची भिंत ठीक आहे, क्लिअर आहे. तिकडची भिंत क्लिअर आहे, ठीक आहे. आणि ह्या साईडची भिंत पण क्लिअर आहे. ही पूर्ण भिंत क्लिअर आहे. ओके, ही दुसरी झाली. आता बघितलं तर ही तिसरी भिंत पण क्लिअर झाली. क्लिअर झाली म्हटलं आजच्या आज तर हे संपून जाईल. नाही, पण ही भिंत राहिली, शेवटी राहिली. काय मला समजा इथे आनंद वाटला होता मला की चला आज ही भिंत झाली ना की उद्याच्या दिवसात किचनचं काम ओके होऊन जाईल, की किचनमध्ये एवढं काही नाही आहे. पण काय ह्या मिस्त्री लोकांचा हात काय पटापट चालना झालाय, खूप स्लो. आणि त्यात कसं तो कॉन्ट्रॅक्टर पण लक्ष द्यायला नसतो. पण ठीक आहे, बिचाराला काम पण भरपूर आहे. कारण जसं वरच्या रूममध्ये वरपर्यंत लाद्या होत्या, त्यामुळे एवढं लावण्यासाठी त्यांना एवढं काम नव्हतं. पण इकडे रूम पण मोठा आहे, उंची पण आहे रूमची, आणि लाद्या भरपूर लावायच्या, त्यामुळे लागला असेल बहुतेक उशीर. पण छान आहे, व्यवस्थित मेजरमेंट वगैरे घेऊन लावतात. आहे व्यवस्थित, म्हणजे मिस्त्री लोकांना चांगलं काम येतं बाबा, म्हणून तर ते मिस्त्री आहेत. झाले असं. पण लय बाबा, तुम्हाला रोजच मी सांगत असते, लय बाबा सामानाची वाट लागलेली आहे. लागा 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 लय 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 वाट लागले, लय वाट लागलेली आहे. अक्षरशः बेकार अशी वाट लागलेली आहे सामानाची. हाताला मी मगाशी नुसतं पुसून काढलं तरी खरबडीत खरबडीत झालं. स्पष्ट दाखवू का तुम्हाला? स्पष्ट असं. पण मला वाटतं हे असा योग प्रत्येकाच्या लाईफमध्ये आला असेल बहुतेक. हे सगळं असं घाणझार झालेलं प्रत्येकाच्या लाईफमध्ये, कोणा ना कोणाच्या लाईफमध्ये असा योग येतोच. कारण आपण माणसं आहोत म्हटल्यावर काय नाही. पण भांडं सारखं धुवून घ्यावं लागतं, ते एक वैताग येतो. आणि सारखा पायाला सिमेंट लागते ना, ते नको नको वाटायला लागले. आणि ही मांडणी काढून ठेवल्याची यायला त्याला आठवडा झाला. आठवडा झाला ही भांडी अशीच पडलेली आहेत. काय समजणं झालं आहे मला, कधी काम उरकतंय आणि कधी नाही. हिला आता इथंच आणून ठेवलं आहे. ते काय स्टाईल इथंच आणून ठेवलेलं आहे, सगळं इथंच आहे. फक्त मोजकं जेवढं मला वापरण्याजोगं आहे ना, जेवढं मला वापरण्याजोगा जागा आहे तेवढाच मी स्वच्छ करून घेतला आहे पुसून. जास्त काय साफ करत बसण्यासारखं मला काय वाटणं झालं, कारण मनच होईना झाले बिलकुल. तुम्हाला सांगते, आता हे खिचडीसुद्धा बनवायला ठेवली मी गॅसवर. आणि तेवढंच टोप घेतला, तेवढाच टोप स्वच्छ केला, तेवढंच ताट स्वच्छ केलं, पटकन चाकू स्वच्छ केला, धुवून घेतला. काही तसं वापरत नाही बरं मी. सगळं मस्त पटापटापटा कापून घेतलं आणि झटकेपट अशी खिचडी शिजवायला घेतलेले. आणि त्यातच आहे अंडं, मला आवडतं म्हणून ते अंडं धुवून धुवून असंच अख्खं त्यात बॉईल करायला ठेवलेलं आहे. सो नंतर खिचडी खाईन. आणि 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 मस्तपैकी अशी खिचडीसोबत अंडं मला आवडतं. मिस्टरांना आवडत नाही, आणि स्पेशली त्यांचं कसं पोटही दुखतं आहे, तर ते म्हणाले मला नको, तर मी माझ्यासाठी खाईन. पण तुम्हाला मी दाखवते माझी खिचडी आहे का नाही. अशी मस्त अशी खिचडी शिजते आता, बघू. झाकूनच ठेवले मी, तर उकळ आली ना, अरे 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 खाली पडू नको, खाली पडू नको. शिजायला ठेवलं, उकळी आली ना की स्लो गॅस करून ठेवलं की मस्त 10-15 मिनिटामध्ये आपोआप शिजतं. त्याला काय बघायची गरज नाही, 10 वेळा त्याला हलवत बसायची पण गरज नाही. असं काही योग नाही. आज तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही अक्षरशः. सकाळी ते लोक 9 वाजता आले आणि मिस्टर येणार नव्हते कामावरून, कारण काल त्यांनी रात्री नाईट शिफ्ट केली होती. आणि त्यांना म्हटलं फर्स्ट शिफ्टसुद्धा करून या, संध्याकाळी काय नाईटला जाऊ नका, म्हणजे दुसऱ्या दिवसाचा पण जो वर्कलोड आहे तो सुद्धा ते करून आले. आणि दुपारी आल्यानंतर त्यांना झोपायला आराम करायला मिळेल, कारण ते दिवसभर काल मंदिरातच बसले होते. त्यानंतर संध्याकाळी नाईट शिफ्टला गेले, मॉर्निंग शिफ्ट केली, आणि ते दुपारी आले. दुपारनंतर पुन्हा मंदिरात जाऊन बसले, का तर घराचं काम चालू होतं. मग मी जाऊन जियाला आणलं आणि शाळेतून घरी सोडलं सासूबाईंकडे. सो आम्ही इकडे आलो. आता म्हटलं सकाळपासून काहीच खाल्लं नाही, फक्त एक वडापाव खाल्ला होता. खूप भूक लागलेली, खूप. पण पैसे पण जास्त खर्च करायची इच्छा होत नाही आहे, जाऊ द्या. तेवढाच एक वडापाव खाल्ला. चहावरच होतो दिवसभर, कारण काय बनवावं काय सुचतच नाही. ते भाकरीही करता येत नाही, चपातीही करता येत नाही, नुसता भात खाऊने खूप कंटाळा आला आहे. पण शेवटी आता वैतागून का होईना खिचडी बनवली. सो ठीक आहे, लोणचं आणि खिचडी आणि मस्तपैकी माझं एक बॉइल्ड अंडा, तर ते खाईन आणि झोपेन. रात्रीच्या वाजलेल्या आहेत, मला वाटतं आता 9 वाजलेत. दुपारचा काही व्हिडिओ पोस्ट करायला होतच नाही आहे, कारण पूर्ण नियम, पूर्ण शेड्यूल्ड आहे ना, पूर्ण कोलमडले. मला तर वाटते ह्या भिंतीला उद्याचा दिवस जाईल मंगळवार, आणि बुधवार गुरुवार किचनला जाईल, आय थिंक सो. आता ते मिस्त्री लोक कसे पटापट कामं करतायत की नाही त्याच्यावर आहे, आता बघूया. तर चलो, तुमच्या सगळ्यांसोबत भेटण्याची खूप उत्सुकता असते. सो आठवणीने मी व्हिडिओ बनवते नेहमी. तर
सांगा मला ह्याच्यामध्ये मी काही चेंजेस करू शकते का. तर मला वाटत नाही की चेंजेस मी करू शकते, पण आमचं एक म्हणजे अगोदर ना आमचं या साईडला मंदिर होतं. सो ते मंदिर त्या कोपऱ्यात लावण्याची थोडेसे जे लावण्याचा विचार करतो आहे. तर प्लीज मला सांगा. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की सगळे म्हणत होते की अगोदर जे आमचं सामान होतं ना ते चुकीच्या दिशेला होतं, कपाट चुकीच्या दिशेला होतं, या मंदिर चुकीच्या दिशेला होतं. सो प्लीज 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 कमेंटमध्ये सांगा की मी दरवाजासमोर मंदिर ठेवलं तर चालेल का. म्हणजे हा जो दरवाजा आहे, सो हे दरवाजा आणि सो ते तिकडे समोरासमोर तिकडे जे आहे ना कोपऱ्यावर लादी, तिथे मंदिर लावलं तर चालेल का. सो प्लीज कमेंटमध्ये सांगा. सो मला डायरेक्शन समजेल ते योग्य आहे का. आणि कपाट कुठल्या बाजूला ठेवू. कपाट आमचं चाललं आहे की ह्या कोपऱ्यात ठेवावं कपाट. सो आणि तिकडे त्या भिंतीला दरवाजाच्या तिकडेच टी व्ही लावायचा विचार आहे, म्हणजे इकडेच. तर योग्य असेल का म्हणजे दिशेनुसार, कारण दिशा कशी असावी हे अजूनही समजना झाले. सो प्लीज 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 सांगा की मंदिर कुठल्या साईडला असावं आणि टी व्ही आणि कपाट कुठल्या साईडला लावू. कारण आता कसं अरेंजमेंट म्हणजे ड्रिलिंग तर करायचीच आहे आपल्याला, सेटअप करायचा आहे तर कसा करावा. भले आपण ह्या घरात किती दिवस राहतोय हे काय आयडिया नाही आहे, पण प्लीज सांगितलं तर खूप 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 मला मदत होईल. कारण आम्ही स्वतः टेन्शनमध्ये आहोत कसं कुठे काय लावावं ते. चलो जेवते मी आता, मस्त खिचडी खाते, खूप भूक लागले, अक्षरशः पोटात कालवते. तर मिस्टर हे मंदिरात जाऊन बसले, मला म्हणाले कॉल कर मग मी येतो. तर माणूस काही ना जाग्यावर नसतो ना, अजिबात मदत करत नाही, असा राग येतो ना मला. ठीक आहे जाऊ दे, ते तर किती वाकणार, त्यांना वाकायलाही जमत नाही कमरेने, गुडघा खराब आहे, गुडघ्याला प्लेट्स लागलेले आहेत. त्यामुळे कसं आहे ना ते नेहमी बाजूला होतात आणि फायदा उचलतात आणि मीही गप्पा बसते, कारण काम सांगणं नाही जमत. कारण हाताचाही त्रास आहे, पायाचाही त्रास आहे, मानेचाही त्रास आहे. म्हणून बाई मला सगळं समजून घ्यावं लागतं आणि ॲडजस्ट करावं लागतं. तर भेटूया, चलो भेटूया परत पुन्हा एकदा. बाय.